नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत हॉटेल, रेस्टॉरंट, लग्न किंवा बर्थडे पार्टी मध्ये तयार होणारा हराभरा कबाब। आज आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये हराभरा कबाब बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। हराभरा कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी एक गड्डी पालक घेतलेला आहे। इथे आपल्याला पालक स्वच्छ निवडून छान 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे, म्हणजे त्यावर असलेली माती वगैरे निघून जाते। त्यानंतर 1 वाटी बेसन, इथे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपण जेव्हा हराभरा कबाब खातो तेव्हा बेसनाचा कच्चा फ्लेवर लागत नाही मग खाताना, त्यासाठी बेसन इथे भाजून घ्यायचं। इथे मी बेसन भाजण्यासाठी तेलाचा वापर केलेला नाही। 1 चम्मच धने पावडर, इथे 1 वाटी काजू घेतले। इथे आपल्याला काजूचे अशा प्रकारे 2-2 तुकडे करून घ्यायचे आहे। त्यानंतर अर्धा चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच चाट मसाला, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर, चवीनुसार मीठ, 100 ग्रॅम पनीर, 1 वाटी फ्रेश मटर घेतलेले आहे। तुमच्याकडे फ्रेश मटर नसेल तर तुम्ही इथे ग्रीन पीस पण घेऊ शकतात। त्यासोबतच 2 बॉईल केलेले बटाटे, 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकीचा तुकडा, अर्धी वाटी कोथिंबीर। हराभरा कबाब बनवण्यासाठी प्रथम आपल्याला पालक ब्लांच करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला पालक उकळून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये। त्यासाठी इथे मी पाणी ठेवलं होतं। पाण्याला छान उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये पालक ऍड करून घ्यायचा। थंड पाण्यामध्ये पालक ऍड करायचा नाही। यासोबतच आपण मटर पण ऍड करणार आहोत। त्यानंतर थोडंसं मीठ ऍड करायचं। मीठ ऍड केल्यामुळे काय होतं, पालकचा जो कलर आहे तो तसाच राहतो। इथे आपल्याला 2 मिनिटांसाठी पालक उकळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। आता इथे मटर आणि पालक छान उकळलेला आहे। आता आपण हे चाळून घेणार आहोत, म्हणजे यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे निघून जाईल। आता इथे मटर आणि पालक थंड करून घेणार आहोत आपण। आता आपण हराभरा कबाब बनवण्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं। आता यामध्ये बॉईल केलेलं पालक आणि मटर ऍड करून घ्यायचं। यामध्ये हिरवी मिरची ऍड करायची, लसणाच्या पाकळ्या, अद्रकीचे तुकडे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। आता हे सर्व साहित्य आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व साहित्य मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं आहे। हे बघा किती छान बारीक पेस्ट तयार करून घेतली। आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया। आता इथे पालकचे मिश्रण मी एका मोठ्या बाउल मध्ये काढून घेतलं। आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी हळद ऍड करून घ्यायची, त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर, लाल मिरची पावडर, चाट मसाला, जिरे पावडर, धने पावडर। त्यासोबतच आता यामध्ये आपण पनीर किसून टाकणार आहोत। इथे तुम्ही पनीर किसून टाकू शकता किंवा मॅश करून पण टाकू शकतात। आता इथे पनीर किसून झालं। आता या स्टेजला बॉईल केलेले बटाटे किसून घ्यायचे आपल्याला। इथे आपलं बटाटा पण किसून झालं। आता यामध्ये आपण बेसन ऍड करून घेऊया। आता सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं। तुमचं मिश्रण जर थोडंसं पातळ झालं तर यामध्ये तुम्ही ब्रेड क्रम्स पण ऍड करू शकतात। आता इथे हराभरा कबाब बनवण्यासाठी लागणारं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतात। इथे आपलं बॅटर खूप घट्ट पण नाही किंवा खूप जास्त पातळ पण नाही। आता आपण हराभरा कबाब बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी हातावर थोडंसं ऑइल लावून घ्यायचं, म्हणजे बॅटर आपल्या हाताला चिटकत नाही। त्यानंतर थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे आपल्याला बॅटरचं।
इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कबाब छोटे किंवा मोठे तयार करू शकतात. आता याला आकार देऊन घेऊया. इथे मी गोल कबाब बनवणार आहे. हे बघा, टिक्कीचा आकार दिला मी कबाबला. त्यानंतर यावर अशा प्रकारे काजू सेट करून घ्यायचा सेंटरला आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं. आता राहिलेले सर्व कबाब याच पद्धतीने तयार करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले हराभरा कबाब तयार झालेले आहे. आता आपण याला शालो फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता काजू लावल्यामुळे किती छान अट्रॅक्टिव्ह लुक आला आपल्या हराभरा कबाबला. इथे आपण हराभरा कबाब शालो फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी तवा ठेवलेला आहे इथे नॉनस्टिक. आता इथे तव्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून ऑइल ऍड केलं. ऑइल ऍड झाले की यामध्ये आपण बनवलेले कबाब ऍड करून घ्यायचे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आपल्याला. इथे एका साईडला छान सेट झाल्याच्या नंतर आपण हराभरा कबाब पलटी मारून घेणार आहोत. आता इथे कबाबची एक साईड छान सेट झालेली आहे. शक्यतो दांडीवाला तवा घ्यायचा म्हणजे आपल्याला तवा थोडंसं फिरवता येतो. तशाने काय होते सर्व कबाब छान हीट लागले जाते. आता आपण कबाबला पलटी मारून घेऊया. इथे आलटून पलटून आपले छान गोल्डन कलर येईपर्यंत कबाब तळून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आलटून पलटून गोल्डन कलर येईपर्यंत मी हराभरा कबाब शालो फ्राय करून घेतलेला आहे. हे बघा किती छान रंग आला त्यावर. आता तुम्ही बघू शकता सर्विंग प्लेट मध्ये हराभरा कबाब डिश आउट करून घेतलेला आहे. हे बघा इथे मी छान स्माइली काढलेली आहे. लहान मुलांना अशा अट्रॅक्टिव्ह स्माइली बघून अजून खायला इच्छा होते. तुम्ही हराभरा कबाब पुदिन्याच्या चटणी सोबत टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकतात. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जशी ही क्यूट स्माइली आहे तसंच हराभरा कबाब खाऊन आपल्या चेहऱ्यावर पण अशीच क्यूट स्माइल येते. मस्तपैकी लग्न किंवा बर्थडे पार्टी मध्ये तयार होणारा हराभरा कबाब तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.